अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। अधिक मासाचा औचित्य साधून रुई येथील ऐतिहासिक व प्राचीन बालाजी मंदिरात रविवारी रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात व्यंकटेश कल्याण भगवान व्यंकटेश आणि माता पद्मावती विवाह सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मंगलमयी सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी केली होती। रविवारी सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली। यामध्ये प्रामुख्याने भगवान व्यंकटेश, माता पद्मावती आणि माता महालक्ष्मी यांची विशेष पूजा, मूर्ती प्रतिष्ठापना आणि मंगल अभिषेक करण्यात आला। यानंतर दुपारी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला भगवान व्यंकटेश आणि देवी पद्मावती यांचा भव्य विवाह सोहळा वैदिक पद्धतीनुसार पार पडला। हा विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला। हा संपूर्ण सोहळा वेदाचार्य प्रसाद कुलकर्णी, मयूर कुलकर्णी आणि यांच्या सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चाराने आणि शास्त्रोक्त विधीने संपन्न झाला। त्यांच्या व मंत्रोच्चारामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता। या पवित्र पूजेचे मुख्य मानकरी म्हणून प्रमोद कुलकर्णी आणि भीमाशंकर गुरव यांनी सपत्नीक पूजा विधी करण्याचे भाग्य मिळवलं। दरम्यान या धार्मिक महोत्सवाचा औचित्य साधून गाव व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला। सोहळ्यानंतर मंदिरात आलेल्या सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश झव्वर यांचे मोलाचं योगदान लाभले। त्यांच्या विशेष सहकार्यातून आणि मंदिर समितीच्या नियोजनामुळे संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तीत आणि आनंदात पार पडला। दरम्यान आमदार अशोकराव माने यांनी येऊन दर्शन घेतलं। अधिक मासाच्या पवित्र महिन्यात रुई येथील बालाजी मंदिरात झालेला हा व्यंकटेश कल्याणम सोहळा भक्तांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला। महामीडिया 24 साठी मनोज अथने, रुई। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।